आदरणीय लोकनियुक्त मित्र श्री संतोष नानादास सरपंच गिरणगाव संसद, तसेच माझे मित्र सोमनाथ लोखंडे, ते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, समाज कार्यसुद्धा भरपूर करत असते आणि त्यांची जी काही लायब्ररी गावामध्ये त्याचे ते अध्यक्ष आहेत असे माझे मित्र सोमनाथ लोखंडे, तसेच माझे आमचे आबासर पवार सर, भैया आणि सर्व विद्यार्थी मित्र. हा तुमचे उन्हाळी क्लासेस घेतले त्यांनी, ट्युशन क्लासेस. एक तर आपण एक ग्रामीण भागातले असतो आणि ग्रामीण भागातले असल्या कारण काय होते, आपल्याला जी काही माइंडला जी काही चालना मिळाली पाहिजे ती मिळत नसते शेतात. शहरी भागामध्ये जर गेलो तर त्यांना क्लासेस वगैरे असतात, पालक जागृत असतो, त्याच्यानंतर ते विद्यार्थी काय करतो काय नाही करतो त्याच्यावर जास्त कटाक्षाने लक्ष देतात. तसं आपल्या ग्रामीण भागामध्ये तसं राहतं. आई वडील कुठे कामाला जातात, शेतामध्ये काम करतात, राब राबतात आणि मग आपण काय आपलं जी काही अभ्यास करण्याची जी काही वृत्ती ती घेतली आणि मग आपण काय करतो शिकतो घरच्यांना ऑनलाईन अभ्यास आमचं करतो त्यांचं करतो आणि मग त्याचसाठी मला काय करा मोबाईल आहे. मग कसं आहे, आई वडील जोपर्यंत जागे असतील जोपर्यंत तुमच्या बाजूला असतात तोपर्यंत ते व्यवस्थित चालू असतं. तिकडे तिथं हल्ले तिथं काहीतरी तावतं इकडं बटन दाबलं तुम्हाला काय बघायचं ते बघत असतं. रील्स असते इंस्टाग्राम तर त्याच्याकडे शिकतो काय करा आपण SSC लावं काय बी लावं या दृष्टीने जर प्रयत्न केला तर तुम्ही कितीतरी साध्य करू शकता. मी सुद्धा ग्रामीण भागामध्येच टीचर आहे. जवळजवळ मी 28 बॅचेस काढले दहावीचे आत्ता काढून. तर पहिल्या सुरुवातीच्या बॅचेस जे होत्या जे आमच्याकडे जे विद्यार्थी पहिले यायचे ते 80, 81, 82 लिहायचे होते. आता यावर्षी जर टॉपरचा विद्यार्थी आमचा तो 95% इतका जबरदस्त त्यांच्यापेक्षा. सेकंड जर विचार केला तर तो सुद्धा 54%, थर्ड जर विचार केला तर तो 92%. इतका जबरदस्त रिझल्ट लागलेला आहे. आणि डिस्टिंक्शनमध्ये जर विचार केला तर जो बहुतांशी फक्त 4-5 विद्यार्थी जर सोडले तर त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्येच आहेत. आणि विशेष म्हणजे माझ्या वर्गामध्ये क्लासमध्ये जवळजवळ म्हणजे 250 विद्यार्थी 10वीला 2 डिव्हिजन असतात. पण त्याच्यामध्ये सेमीचा एक वर्ग आणि एक मराठीचा वर्ग असतो. आता आपल्याकडे विद्यार्थी म्हणजे सेमीचे आहेत का कोणती मराठी सेमी आहे नाही सेमी आता सुरू झालं. कसं ग्रामीण भागामध्ये सेमी असणे अत्यंत गरजेचं आहे. इतकं फरक पडतो त्याचा. आपण होतो समजा सर्वसामान्य विद्यार्थी जरी असला आणि त्याचं काय होतं त्याच्या डोक्यामध्ये काय होतं इंग्लिश शब्द बरेच पडतात. मग ते मॅथचे असतील विज्ञानचे असतील इंग्लिश आहेच बरोबर. पण त्याच्यामुळे काय होतं आता आमच्याकडे जे विद्यार्थी आले सगळेचे 3 4 5 आपण जे टॉप 10 म्हणतो त्याच्यामध्ये 10 विद्यार्थी एक जर सोडला तर 9 विद्यार्थी आमचे सेमीचे विद्यार्थी. मग ते 5वीला कसे होते 6वीला कसे होते 7वीला कसे होते हे सगळं मला माहीत असतं. पण त्यांची जी काही प्रोग्रेस होत गेली तर त्याच्यामध्ये त्यांनी इतकं काही साध्य केलं ना तर असं विचार केला नव्हता मी तर यावर्षीच आमचे विद्यार्थी 95% तो पण सेमीचे निघाला. आता हेच तुमच्यामध्ये काय होतं आपल्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं का आपण कोणता विषय स्कोरिंगचा आहे त्याला किती क्रेडिट दिलं पाहिजे हे आपण लक्षात घेत नाही. लक्षात घ्या हे 3 विषय सगळ्यात महत्त्वाचे क्रेडिटचे विषय असतात. एक मॅथ एक विज्ञान आणि दुसरं जे आहे सगळं समाजशास्त्र. हे 3 विषय तुम्हाला इतकं काही मार्क्स देतात जबरदस्त मार्क्स देतात. आज मला म्हणतात मी इंग्लिश शिक्षक आहे मला असं म्हणत नाही इंग्लिशला मार्क्स पडत नाही असं नाही. परंतु इंग्लिश झालं मराठी नाही. परंतु या ठिकाणी काय होतं इंग्रजीचा पेपर तुम्ही थोडाफार कमी अभ्यास जरी केला तर त्या ठिकाणी तुम्हाला 60-65 मार्क घ्यायला काहीच अवघड नाही. कारण तिथंच पॅसेज असतो तिथंच प्रश्नाचं उत्तर असतं सगळं तिथंच असतं. तुम्हाला झालं लेटर रायटिंगचं तर काय अवघड राहतच नाही. ट्रान्सलेशनचं असतं त्याच्यामध्ये काही राहतच नाही. पोएट्रीचा विभाग जर तुम्ही विचार केला प्रश्न क्रमांक काय तो विभाग 5 त्याच्यामध्ये काय काहीच ते त्याच्यामध्ये कवितेमध्ये काय तिथंच रायमिंग वर्ड काय तुम्हाला रायमिंग वर्ड काय समजत नाही का तुम्हाला सगळं समजतं आपल्याला. शॉर्टकटमध्ये सिंपल फॅक्टरचा क्वेश्चन जे असतो त्याच्यामध्ये एका शब्दात उत्तर लिहिलं तरी चालतं पण आपण 2 ओळीमध्ये लिहायचं. कॉम्प्लेक्स फॅक्टरचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये एकाच ओळीमध्ये 2 ओळीमध्ये त्याला उत्तर द्यावं लागतं. ते 2 मार्कला प्रश्न असतो त्याला आपण 4-5 ओळीमध्ये लिहायचं पॅसेजमध्ये कुठचं ते उत्तर त्याच्यामध्ये येतं. ते फाइंड द सिमिलर वर्ड फाइंड द अपोजिट वर्ड सिनॉनिम्स अँटोनिम्स आपण जे म्हणतो ते इंग्रजीच्या पेपरमध्ये काहीच अवघड नाही. पासिंगसाठी बरं ज्याला स्कोरिंग करायचं असेल तर त्याने काही हरकत नाही का घरी जाऊन अभ्यास. म्हणून मला एकच सांगायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का तुम्ही घरी गेल्यानंतर स्वतःच्या मनाने कमीत कमी 3 तास तरी अभ्यास केला पाहिजे. काय असू दे 3 तास अभ्यास करणं म्हणजे असं नाही घरी तुम्हाला शिक्षकाने होमवर्क दिलाय आणि तुम्ही 4 तास खडीत बसले ते नाही. तो लिखाणाचा अभ्यास थेरीचा अभ्यास वेगळा. पण तुम्ही मनाने जे काय अभ्यास करतात ना मग दररोज काय करायचं तुमचं एक टाइम टेबलच करून घ्यायचं. आज एक अमक्या विषयाचा अभ्यास करा दुसऱ्या विषयाला पाहिजे बघायचंच नाही.
नंतर दुसरा विषय, नंतर तिसरा, नंतर तुम्हाला जे काही डिफिकल्ट वाटतं त्याच्यामध्ये काय करायचं, डोकं त्याच्यामध्ये नेहमी घालायचं बसेल, ते काय येत नाही. जर ह्या गोष्टीचं तुम्ही जर सोल्युशन जर केलं तर नक्की तुम्हाला, मी आज सांगतो तुम्हाला, तुम्ही ह्या पद्धतीने जर गेले तर तुम्ही नाही काय तर अबो 90 मार्क तुम्ही घेणार, 90% पूर्व मार्क घ्यायला काहीच आवड नाही. आता काहीच आवड नाही. तो 20 मार्क तुमच्या हातात, शिक्षकाच्या हातातच असते. इथे 20चे मार्क काय राहील त्याच्यामध्ये तुमचे 80 मार्क थेरीचं पेपर 80 तुम्हाला स्वरूप सोपं, किती प्रश्न सोपे येते. आज 5 विद्यार्थी जर चांगला हुशार जर असला तर 10वीचे पेपर सोडून म्हणजे इतकी परिस्थिती चांगली झाली. म्हणून तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आज तुम्हाला ती आता 10वीला जे काही मार्क्स पडतील ते फार महत्त्वाचे असतात. ते पुढच्या भविष्यामध्ये तुम्ही कुठं ॲडमिशन घ्या, तुमचं 10वीचं 12वीचं जे काही मार्क्स किती पडले त्याच्यावर तुमचं त्या ठिकाणी डिपेंड असतं बऱ्याचशा गोष्टी. 10वी चांगले मार्क्स पडले तर तुम्ही ITI वगैरे करता, डिप्लोमा करू शकता, काही करू शकता. चांगले जर मार्क्स पडले तर तुम्ही सायन्स घेऊ शकता, आणखी काही तुम्ही सायन्स नंतर तुम्ही 12वी नंतर तर काहीच करू शकता. म्हणून त्यासाठी तुमच्या मनाने कोणीही तुम्हाला असा बर्डन नको, कोणाचा तुम्हाला असं काही त्रास नको, तुम्हाला कोणाचा धाक नको. अशा पद्धतीने आपण कोणीतरी सांगायला पाहिजे अभ्यास कर, हे विषय करू नये. आपण आपल्या मनाने इतर लोकांचं काय करायचं, आपल्या त्या ठिकाणी फॉलो करायचं. कोणतं फॉलो करायचं आपल्याला, का जे विद्यार्थी आपल्या शाळेतला मागच्या वर्षी 10वीला कोण पास झाला, किती मार्क पडले, तिने काय काय केलं होतं, तो कसा वागत होता, म्हणजे ह्या गोष्टी काय करतो आपण थोडं मनन करायचं. आपल्याला जर अशा गोष्टी जर मनन जर केलं आणि आपण जर ठरवलं नाही मला चांगले मार्क्स घ्यायचे, हे तुमच्या हातात आहे, आमच्या हातात काहीच. तुम्ही जे करता ते तुमचंच आहे. आम्ही किती काय करणार, शिक्षक तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला शिकवते, दुसरा धडा, नंतर दुसरं, नंतर तिसरं, सगळं एकामागे एक तास त्यांना कसं त्या ठिकाणी सिलेबस उरकायचा असतो. त्याच्यानंतर त्यांना रिझल्ट पण लावायचा असतो, ते बी तळमळीनं शिकवत असतात, असं मला काही म्हणायचं नाही. परंतु घरी गेल्यानंतर जर आपण त्याची जर रिव्हाइज केलं जर नाही, त्याचं आपण मनन केलं जर नाही, तर तुम्हाला कितीही चांगलं शिकवलं तरी सुद्धा तुमच्या कोणत्या प्रकारचा फायदा होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आणखी ते गजानन राऊतचे क्लासेस, ऑनलाईन क्लासेस, तुमच्या माहितीसाठी सांगतो. गजानन राऊतचे नावाचे एक सर शिक्षक आहेत, त्यांचा क्लास इतका उत्कृष्ट आहे. मी त्यांची जाहिरात करत नाही, मी फक्त तुम्हाला सांगतो, तुम्हाला घ्यायचा नका घेऊ, हे तुमच्या मनाने घ्यायचं. ऑनलाईन क्लास आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही त्यात असाल, जर ऑप्शन जर राहिले तर रेकॉर्डिंग तुम्हाला ते पाठवतो. तुम्ही केव्हा बघू शकता. तुम्हाला जो विषय डिफिकल्ट वाटला, जो समजा एखादा विषय समजला नाही, तर तो विषय तुम्ही रिपीट करून किती तरी बघू शकता. गजानन राऊत नावाचे एक शिक्षक आहेत, त्यांच्या श्री क्लासेस नावाचं असतं. तर त्यांची फी जे 2,500 तुमच्या माहिती सर सांगतो किती, 2,500. आणि जर मी त्यांना चौकशी केली की आपली विद्यार्थी लावायचे मला घरचे, तर मी त्यांना चौकशी केली तर सर म्हणतो मला 1,000 रुपये विद्यार्थी म्हणलं मी असं जर विचार केला सर मला 1 रुपया नको. मी तुमच्यासाठी एकच सांगतो, त्याची बघा तुम्ही प्ले स्टोरला जर ओपन जर केलं, त्याच्यामध्ये गजाननरावचे नावाचं काही ॲप आहे, ते जर ओपन केलं त्याच्यामध्ये 2,499 काही रुपये म्हणजे 2,500 रुपये फी त्यांची. जर तुम्हाला जर लावायचं असेल, तुम्ही वैयक्तिक लावू नका असं सर मला लावायचं नाही त्या 2,500 तसं करू नका. तुम्ही मला विचारा, सरला विचारा. आलं लक्षात. तुमचे 1,000 मायनस होते, 1,000 मायनस होते म्हणजे कसे, तुम्ही 2,500 भरले तर ते मला 1,000 रुपये देणार, मग ते 1,000 तुमची तुम्हाला मागं मला काय करते पैसे. आलं का लक्षामध्ये. हे अशी चोटी संधी करायचं नाही. पण एखाद्या विद्यार्थी पुस्तक मला सांगितलं ना आणायचं, ते पुस्तक 100 रुपये आणि मला ते 80 रुपये, ते करायचंच नाही. आलं का लक्षामध्ये. म्हणून तुमच्याला जर लावायचं असेल तर तुम्ही त्याचं बेनिफिट घ्या, कारण ते काय झालं ते सगळ्या विषयाला घेऊन चालतं. इंग्लिश असेल, मॅथ असेल, विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, सगळे विषयाला घेऊन चालतं. कदाचित तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही काय करा, ते प्ले स्टोरवर जर गेले, गजानन राऊत काय करा, तुम्ही ते ॲप घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही फ्री ॲप आहे, त्याच्यामध्ये फ्री डेमो त्यांची दिली, ते फ्री डेमो बघून घ्या. तुम्हाला जर पसंत जर पडलं तर मग काय सरांना सांगा, पवार सरांना सुद्धा सांगा. आणि मग ते मला सांगतील तर मी त्यांना सांगते माझा विद्यार्थी सर तुम्हाला ते पैसे पाठवतो. मग ते काय करतात की मला असं नाही होते, कारण की तुम्ही 1,500 रुपये आपल्या भारतात तितके झालं लागतात, मग ते रिटर्न करतात 1,000 रुपये. जर तुम्हाला फायदा करून घ्यायचं तर घेऊ शकता. आलं लक्षात. म्हणून एक ध्येय द्यायचं, आपलं 10वीचं वर्ष आहे, या वर्षामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा म्हणजेच आपल्याला वाया वेळ घालायचा, वेळ वाया घालूच नका. जेवढा तुम्ही वेळ वाया घालता तेवढं तुमचं नुकसान होणार. जेवढं तुम्ही अभ्यासात लक्ष देणार तेव्हा तुमचा फायदा होणार. तुमचा फायदा जर करायचा असेल तर तुम्ही लक्षात घ्या. तर आपण शेतीमध्ये बघतो, नोकरीमध्ये बघतो, नोकरीमध्ये काहीच नाही असं मला म्हणत नाही, शेतीमध्ये सुद्धा काहीच असं म्हणत नाही. परंतु एक काळ होऊन गेला. आज काय झालं
जी काही आजोबाला जी काही 5 एकर शेती होती त्याच्यात त्या मुलाला मिळाली त्या ठिकाणी 2.5 एकर. 2.5मध्ये तुम्ही आता 1 एकर, काही पाऊण एकर राहिली असेल, काही 2-4 एकर असेल बघा. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आपण घरचे इतके काही श्रीमंत आहोत, अशा कमिटीमध्ये आपल्याला जायचं नाही. सगळ्यात मोठं आपली विकनेस कुठे आहे? का आपल्या विकनेस हाच आहे का आपण अभ्यास करत नाही, चांगला स्कोरिंग करत नाही. जर तो विकनेस जर काढला तर उद्या काय, तुम्ही जर चांगलं जर जॉबला जर लागला, तुम्हाला गाडी राहील, बंगला राहील, सगळ्या गोष्टी राहील. पण ही परिस्थिती अशी आता तुमच्यामध्ये बसलेली, ज्याने ते मनावर घेतलं त्याने खरोखर अभ्यास केला, उद्या 4-5 वर्षी पुढे जॉबला लागला आणि तुमच्यासारखं इथंच बसलेला, त्याने काहीच नाही केलं, तुम्हाला काय आपलं अभ्यास करून कशा कोणाचाच फायदा होत नाही, काहीच उपयोग नाही त्याचा. जे विद्यार्थी करतो मग 5 वर्ष ते बघतो, आपण त्याच वेळेस अभ्यास केला की चांगला असतं. तो आज नोकरीला आहे, त्याच्याकडे गाडी आहे, घोडी आहे, त्याच्याकडे त्या ठिकाणी बांगला वगैरे, त्याचं सगळं सगळं व्यवस्थित चालेल, तुमचं काय काहीच नाही आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला 10वीला चांगली मार्क्स मिळवणे, आणि 10वीला मार्क्स मिळाले म्हणजे तुम्हाला एकट्याला आनंद नाही, तो तुमच्या आईवडिलाला सर्वात जास्त आनंद आहे. त्याच्यापेक्षा शाळेमध्ये तुम्हाला जे काही शिकवणारे शिक्षक असतात त्यांना सुद्धा अतिशय आनंद होतो. आणि आमच्यासारखी कधीमध्ये जे येणार असते आम्हाला सुद्धा वाटतं खरंच होतकरू विद्यार्थी होता, चांगला विद्यार्थी होता, ते चांगले अभ्यास केला, त्याला चांगलेच मार्क मिळाले, हे सुद्धा आम्हाला आनंद आहे. म्हणून या दृष्टीने तुम्ही हे जे काय क्लासमध्ये एवढे जे विद्यार्थी बसलेले, तुम्ही फक्त एक त्या ठिकाणी काय करायचं, एक नक्कीच असं मनाशी निश्चय करायचा, डिसिजन असा घ्यायचा का आपल्याला 3 तास कोणत्याही परिस्थितीमध्ये अभ्यास करायचा म्हणजे करायचा. आणि जर असं जर केलं तर तुम्ही सुखी समृद्धी नक्कीच झालेली असे आम्ही समजून घेऊ. अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं जे काही पुढचं जे काही SSC जे काही एक्झामला तुम्ही बसलेले आहेत, परीक्षेला गेलेले आहे, तुम्ही तुम्ही जाता SSCचा अभ्यास करू राहिले, म्हणून तुमच्या पुढील गोष्टीसाठी मी अतिशय चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देतो. व तुम्ही खरोखर इथं बसलेले विद्यार्थी जे आहेत खरोखर चांगले चमकतात अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द थांबतो.